डिअर स्टुडंट, नीट अँड जेई मध्ये हमखास हॅलोर अल्केनवर प्रश्न पडला तो SN1 आणि SN2 वर पडतो. ही एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे जिथे न्यूक्लियोफाइल अटॅक करतो आणि अल्कोहोल तयार करतो. बट या अल्किल हॅलाइड मध्ये मॅक्झिमम प्रश्न विचारला जातो बानो SN1 चा रेट, आणि हे SN1 च्या रेट वर एक जबरदस्त पॉइंट बानो तुमच्यासाठी हम कोणीच सांगणार नाही एवढं सोपं सांगतो. SN1 चा रेट जो आहे तो टोटली डिपेंड आहे स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, कारण की हे दोन स्टेप मध्ये मेकॅनिझम होते आणि याचा स्लो स्टेप आयडीएस स्टेप मध्ये कार्बोकॅटायन करतो. आणि कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी कोण वाढवतं? इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, लिव्हिंग ग्रुपचा कॉन्सेप्ट तर माहिती आहे. आणखीन एक याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो रेट सोबतच 100% रेझमायझेशन कुणामध्ये होतं किंवा लवकर रेझमायझेशन कुणामध्ये होतं हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आता स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन एक क्वेश्चन सॉल्व्ह करू देतो लवकरात लवकर तुम्हाला. हे असे एक्झाम्पल जर दिले तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे? हॅलोजनला रिमूव्ह करायचं आहे. हॅलोजनला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचा, ह्याच्यावर कार्बोकॅटायन तयार करायचा. हॅलोजनला रिमूव्ह करायचं, ह्यात कार्बोकॅटायन तयार करायचं. हॅलोजनला रिमूव्ह करायचं, ह्यावर कार्बोकॅटायन करायचं. हॅलोजनला रिमूव्ह करायचं, ह्यावर कार्बोकॅटायन करायचं. मग समजा ह्या सगळ्या कार्बोकॅटायनमध्ये कोण जास्त स्टेबल आहे? फक्त कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी ऑर्डर येणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त कार्बोकॅटायन स्टेबल कोण आहे? ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन जास्त आहेत. तर हा कार्बोकॅटायन कडे अल्फा हायड्रोजन 9 आहे, त्याच्यामुळे त्याचा रेट SN1 मध्ये जास्त आहे. सेम टू सेम हा एक MCQ आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. ह्याच्यात सगळ्यात जास्त 1, 2, 3 मध्ये विचार करा तर कोणाचा जास्त आहे? तर स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन अरोमॅटिसिटी जास्त असते किंवा त्याची ऑर्डर सुद्धा लिहू शकता. ओके, अशीच बेस्ट MCQ आपण असंच बेस्ट डीपी तुमच्यासाठी हे डिझाईन केली आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 17 MCQ आहेत. अशीच क्वालिटी डीपीपी तुम्हाला फक्त IIB आणि शी ट्युटोरियल मध्ये भेटतील पाहणं. आणि अशा डीपीपी साठी तुम्ही हे स्कॅन करा आणि हे सगळे क्वेश्चन खास तुमच्यासाठी. आणि असेच डीपीपी आपल्या 11वी 12वी आणि रिपीटरच्या विद्यार्थ्यांना भेटतात. त्याला स्कॅन करा, PDF डाउनलोड करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. बेस्ट ऑफ लक.